सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जड्यंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभू, जय जय माखन चोर. जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी दिनमाते महाराष्ट्र भूषण देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराव यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र भगवानगड. या आपल्या गडावर भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने बाबांच्या मार्गदर्शनाने आणि विजू महाराजांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा भाऊबाबांचा पुण्यतिथी उत्सव आणि त्या उत्सवातील ही काल्याची सेवा परम भाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंग वादक श्याम महाराज आहेत. महाराजांना धन्यवाद. ज्यांचं आपण सुंदर गायन ऐकलं, टी व्हीवर अनेक वेळा आपण त्यांना पाहिलेलं आहे. ABP माझाला ज्यांच्या गायनाची मुलाखत झालेली आहे असे हरिभक्तपरायण किशोर महाराज दिवटे आहेत. महाराजांना धन्यवाद. हरिभक्तपरायण संगीत विशारद संतोष महाराज संबळे आहेत. महाराजांना धन्यवाद. राधेश्याम महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि आज खास करून आपल्या कार्यक्रमाला वेळातला वेळ काढून एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा एवढ्या दूरवर प्रवास करून हे गाव शेवटचं आहे मतदारसंघातलं, मला असं वाटतं, बरोबर आहे का नाही? पण एवढ्या शेवटच्या गावावर एवढं सुंदर लक्ष ज्यांचं आहे आणि ज्यांनी मला वाटतं 20 लाखाची कामं या गडाला दिलेली आहेत. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत. आणि हेच गाव नाही तर मतदारसंघातलं असं एकही गाव नाही का तिथं साहेबाचा फंड पोहोचला नाही. असं पूर्ण गावाला ज्यांनी थोडं का होईना जेवढं करता येईल एवढं असं सहकार्य साहेबांनी केलेलं आहे. साहेबाचं तसं माझं खटकलेलं होतं बरं का, पण आमचं भांडणातून प्रेम झालं नंतर आहे का. आमच्या गावात आले तेव्हा मी म्हटलं तुम्ही काय दिलं आमच्या गावाला. त्यांनी राग 5 कोटीचे कामच देऊन टाकले. महाराज काय दिलं म्हणल्यापेक्षा आमचे खेडकर साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. 4 किलोमीटरचा रस्ता कोणालाच जायचं काम नाही, फक्त शेतकऱ्याला जायचं कामाचं आहे महाराज. असा केलसुला ते वेलतुरा 3-4 किलोमीटरचा डांबरी रस्ता गावातल्या 2ही मंदिराला सभा मंडप साहेबांनी दिलेले आहेत. महाराज दिल्यानंतर कौतुक आपण अंतकरणपूर्वक केलं पाहिजे. मी वस्तुस्थिती मांडायला घाबरणारा माणूस नाही, म्हणून ही वस्तुस्थिती आहे. अनेक कामं आमच्या गावाला ज्यांनी दिलेले आहेत आणि प्रत्येकच गावावर ज्यांचं लक्ष आहे असे पहिल्या वेळेस ते लाटेत आले, पण दुसऱ्या वेळेस ते त्यांच्या कर्तृत्वावर निवडून आले. महाराज हे लक्षात ठेवा, त्यांच्या कर्तृत्वावर. आणि आता तुम्हाला भीती नाही साहेब, टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला, आता लक्षात ठेवा. मग साहेब आता ते गेले असते, काही मोठे माणसं येतात, थोडा भेट देतात आणि निघून जातात. त्यांना काय फक्त एवढंच सांगायचं काम आहे, पुढं कार्यक्रम आहेत.
लोक विचारत नाहीत कोणते येत आणि कशाचे आहेत. एवढं सांगितलं तरी ते जाऊ शकतात. पण मी म्हटलं गडबड असेल तर तुम्ही जाऊ शकता. नाही म्हणले मी थांबणार आहे. म्हणून जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत केलं. त्याचबरोबर आमचे शेनगाव तालुक्याचे BJPचे तालुका अध्यक्ष हेंगल साहेब आहेत. साहेबांना सुद्धा धन्यवाद. आणि आमदार साहेबांच्या सोबत ही जय वीरूची जोडी आहे बरं का. आमदार साहेबांच्या सोबत आमचे खेडकर साहेब आणि आमचे शिंदे साहेब, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आवर्जून आज कीर्तनासाठी लांबवरून जिंतूरवरून दादाचा माझा फोन झाला. म्हटलं दादा तुम्ही बनला एक भेट द्यायला या. आणि ज्यांच्या एका शब्दामुळं पंकजा ताईनं सुद्धा एका छोट्याशा गावाला भेट दिली दमदमला. आणि भगवान बाबांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला दादांमुळं ताई सुद्धा त्या छोट्याशा गावात आल्या. आणि दादा सुद्धा आज उपस्थित आहेत. दादांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही नाही आणि पारही नाही. कशामुळं? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वांना आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या. म्हणून आज सर्व बन गावात गुढ्या उभारलेल्या दिसतात खेडकर साहेब. प्रत्येक घराजवळ गुढी आहे. गुढी हे एक आनंदाचं प्रतीक आहे. पण त्या गुढीला लोकांना कोणीकडे नेऊन ठेवलं याच्यावर न बोललेलं बरं. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. लक्षात ठेवा, महाराज म्हणतात ती गुढी म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. कथा करायला लागली, गाणी गायला लागली. जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये काल्याला कलशाचं स्थान आहे. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला 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 बोला. कलश बसल्यावर आहे की नाही. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. जसं नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर ना? बरोबर ना? बरोबर ना? जे बरोबर आहे म्हणतात त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीले समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो. पण आजच्या कीर्तनात काय करायचं असतं? चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं, लक्ष देऊन ऐका. त्या मायला बसू द्या. माय बसा. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा सप्रेम आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे बरं का. राम बाबा, रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र, खरंच रामाचं चरित्र आचरणीय आहे. महाराज, आपल्या गावातल्या सुद्धा रामाचं चरित्र आचरणीयच आहे. लक्षात ठेवा, रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. कारण भगवान श्रीकृष्णासारखं राहणं आपल्याला शक्य आहे. वय मदन मामा, श्रीकृष्णासारखं राहणं शक्य आहे का? किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला 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 बोला. 16,000
108 आपल्या एकीनच फासुड्या उघड्या पडल्या. दुसरी केलं होतं मडच न्यायचं काम आहे. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपण बिडीचा चटका दिला तर 3 उड्या मारतो. देवानं केलं म्हणून आपण करू शकत नाही, हा लक्षात ठेवा. म्हणून या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला या शब्दाचा आपण जर पदच्छेद केला, थोडा घेण वाढवा, विग्रह केला तर आचा लोप होतो. का आला, जन्माला का आला, याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. कोहम, मी कोण आहे, कतमिदम, मी कुठून आलो, जातम, मला कुठं जायचंय, कोवै करतास्य विद्येते, मला जन्माला येऊन काय करायचं आहे, मी कोण, कोणी आहे गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, मी कोणत्या गावचा आहे, कशासाठी आलो, काय करायचं आणि कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. काला 3 पद्धतीचा असतो. हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा खिचडी काला, आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जिथं भेद शिल्लक राहत नाही तो खऱ्या स्वरूपाचा काला आहे. कोणता भेद जावा, हा मंदिरातला देव आहे मी दर्शन घेणारा जीव आहे, हा भेद ज्या दिवशी संपेल त्या दिवशी काला. देव पहावया गेलो, येतानी दुसऱ्याची चप्पल घेऊन आलो, बरोबर नाही, तेथे देवाची होणी ठेलो, हा अनुभव ज्या दिवशी येईल त्या दिवशी काला. जीव ब्रह्माचं ऐक्य ज्या दिवशी होईल त्या दिवशी खरा काला असतो. काल्यामध्ये मिळतं काय मग, दही आणि लाही. मला सांगा, दही आणि लाही एवढी दुर्लभ गोष्ट आहे का? अरे हे लाह्या खायासाठी एकमेकाच्या अंगावर पडत जाऊ नका, काय नाही त्याच्यात. पण दही कोणतं आणि लाही कोणती ऐका. याच्यातलं दही सामान्य नाही, लाही सामान्य नाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाही, नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं त्याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. आता राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे, बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे, बोला ना. राम म्हणताना डोळे लावायची गरज नाही, तोंड वाकडं करायची गरज नाही, थुकत बाहेर याची गरज नाही, चकना खायची गरज नाही. राम नामाला स्वतंत्र चव आहे महाराज, आहे का? राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं कामच नाही. पुन्हा एकदा ऐका, राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात दुसरं काम नाही महाराज. इथं कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतात, टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात, गायक विठ्ठल विठ्ठल म्हणतात, त्यांच्या गळ्यातले काश्याचे टाळ एकमेकावर आदळून आदळून विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हा लाकडाचा कातड्याचा मृदंग विठ्ठल विठ्ठल म्हणतो, पण कीर्तनात बसलेले माणसं म्हणत नाहीत. नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. विठाला विठाला सांगितल्यावर कोणी बी म्हणन, हाड म्हणल्यावर तो कुत्र बी जाते, बरोबर आहे. नाम मुखाला येणं एवढं अवघड आहे. बरं, नाम मुखाला येणं अवघड नाही, त्याच्यात प्रेम निर्माण होणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. प्रेम, काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. नेमाच्या वारीपेक्षा देवाला प्रेमाची वारी लवकर कळते. रागापेक्षा अनुराग कळतो आणि नेमापेक्षा प्रेम कळता. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ, आणि प्रेमानं जग जिंकता येतं महाराज, लक्षात ठेवा. म्हणून म्हणतात ना, जो प्रेम गली में आई नहीं प्रीतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में, जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, क्या जाने. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही महाराज. मग प्रेम नाम मुखाला यावं, त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. महाराज, वाल्या कोळ्या एवढे पापी आपण नाही येत. वाल्या कोळ्यांनी एवढं पाप केलं होतं ना, एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, बरोबर. एवढे पापी आहे का आपण? पण त्यानं सुद्धा राम नामासोबत प्रेम केलं महाराज. वाल्याचे वाल्मिक झाले आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं.
कोळीयाची कीर्ती वाढली, केले रामायण रामादी. भारताचे आद्य कवी म्हणून ज्यांना विभूषित केलं जातं ते डाकू होते. केवळ नामामुळं वाल्याचे वाल्मिक झाले. विठाला विठाला नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. काल्यामध्ये दही आणि लाई. बोलत चला. दही आणि लाई एकत्र गेली त्याचं नाव काय? जोरात बोला. दही आणि लाई एकत्र गेली त्याचं नाव काय? काला. दूध आणि भाकरी एकत्र गेली त्याचं नाव काय? काला. दारून पाणी एकत्र गेलं त्याचं नाव काय? कालवा. काला नाही हा. दही आणि लाही. पण दही नामाचं आणि प्रेमाची लाही. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं काला. तो काला आपल्याला मिळणार हे आपलं परम भाग्य. कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल मी तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. हा लक्ष देऊ नका. बरोबर मी 2 वाजायच्या आत थांबतो. काही टेन्शन घेऊ नका. मथुरेचा राजा आहे. कंस. कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली. कंसाने आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. थाटामाटामध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात कळते ना सर्वांना? तेवढंच कळतं म्हणा, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये विरजन पडलं. ऐन गावाच्या मधोमध वरात आली ना आकाशवाणी झाली. हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं कंसा तुला माझ्यावर भरोसा नाही का? माझ्यावर माने हा भरवसा बोलण्याचा. माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोटी येणारा 8वा मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार दूर जातात. परवा मी त्या मकर संक्रांतीला एक छान वाचलं बघा. टरकानं तिळगुळ वाटा म्हणी. माणसं काम असल्याशिवाय गोड बोलणारच नाही. लक्षात येतं माझं बोलणं का? कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. महाराज माया हो तुम्ही बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना. फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 बोला बोला बोला. कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता. अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? माझा प्रश्न आहे तुम्हाला. त्याचं उत्तर सोपं आहे महाराज. चहा 5 रुपयाचा आहे, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचा आहे, फेकायला परवडत नाही. माशीला फेकतात आणि म्हणतात पाणी मारा पाणी मारा पाणी मारा. काय होत नाही. जागेवर फिल्टर आहे का नाही? हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. कंसानं अगोदर बहिणीची आनंदानं मिरवणूक काढली आणि हिच्या पोट येणारा मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? तलवार काढली. घेऊन या खडग माराया धावला पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं ए वेड्या, अरे बहिणी आहे तुझी. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फक्त कलंकित होऊन मरू नका. ऐका, मरावं लागणार आहे महाराज. हे बघा, मास्क लावला तरी मरणार, नाही लावला तरी मरणार. लस घेतली तरी मरणार, नाही घेतली तरी मरणार. कीर्तन केलं तरी मरणार, कीर्तन ऐकलं तरी मरणार. सप्ताह केला तरी मरणार, बंद पाडला तरी मरणार. सप्त्याला वर्गणी दिली तरी मरणार, याच्यातली दाबली तरी मरणार. मरणार इथं सेटलमेंट होत नाही. मरणार आला तो जाणारच आहे महाराज. मरणार इथं कॉम्प्रोमाइज होत नाही. लक्षात ठेवा. मग चांगलं वागायचं कशाला आमचा प्रश्न आहे तुम्हाला. मरणारच आहे ना सगळे, मग चांगलं कशाला वागायचं? ऐका, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहे, 4 उत्तर. ऐका, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. काजळापेक्षा काळं काय असतं तर कलंक असतो महाराज. म्हणून मरावं तर कधी ना कधी लागणार आहे. फक्त कलंकित होऊन मरू नका. माग काही राहणार नाही. मेल्यानंतर आपलं कर्म मागे राहणार आहे. बघा, बहिणीला मारल्यानंतर बहिणीचा हत्यारा म्हणून कलंक लागेल. वसुदेवानं समजावून सांगितलं. समजून सांगण्याच्या पद्धती आहे साम दाम दंडभेद. पाकिस्तान जिस भाषा में समझे उस भाषा में प्रति उत्तर देना चाहिए भाई और बहनों. बरोबर आहे का? ज्याला जी भाषा कळेल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे महाराज. प्रेमानं कळत असेल तर तिथं मारायची काय गरज आहे? बरोबर आहे. आणि जिथं माराची भाषा कळते तिथं प्रेमानं फायदा नाही. वसुदेवाने विचार केला, ताकदीचा निभाव आपला कंसा पुढे लागत नाही, मग आपण युक्तिवाद केला पाहिजे. काय युक्तिवाद केला बघा. सांगितलं तुला हिच्यापासून भीती नाही ना? म्हणे नाही. हिला होणाऱ्या मुलापासून भीती. मग असं कर, दोघाला बंदी शाळेत ठेव.
जे मुलं होतील ते मुलं मी तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, अन्नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट वसुदेवानं सांगितलेली कंसाला पटली. दोघाला विकास बंधू शाळेमध्ये टाकलं आणि ठरल्याप्रमाणे पहिला मुलगा झाला. वसुदेवानं तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निरागस मुलाकडे पाहिलं, दया आली. मला आठवा मारणार आहे, पहिल्याला मारून काय करायचं, परत घेऊन जायला सांगितलं. पण ही गोष्ट नारदाला कळाली. नारद म्हणले, अर हा असाच जर पुण्य करायला लागला तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही. नारद लगेच हजर. कुणाला म्हणतात नारद? जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे नारद कहते. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले. गावात एक वट्यावर बसलेलं पाहुणे आलं म्हणे, कसं काय येणं केलं? पाहुणे म्हणले, शामरावचं पोरग पाहायला आलं. गावात वट्यावर बसले म्हणजे शामरावचं पोरग, त्याच्या पोराला तर घुरे येते, मोडली सोयरी. भांडण ह्याच्या दारात, तू कसं काय म्हणला माझ्या पोराला घुरे येतं? असं बघा ती म्हणलो, आपण वाटलं केलं ना त्याच्या सोयरिकीचं, अवघडच आहे का नाही मला सांगा. पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बाळ काशी ठेवू नको. मुलाला घेऊन यायला सांगितलं, गरगर फिरवलं, शिळेवर आपटलं, मारून टाकलं. असं 1 2 3 नाही, होताची प्रसूत निवून या देत. 6 मारित दुराचारी, 6 मुलं दुराचारी कंसानं मारले. 7वा गर्भ योग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला. आता 8वा जन्माला येणार देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदीशाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली. देवकी वसुदेवानं सांगितलं, देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरगं कोण म्हणेल? भगवंत म्हणले, मी लहान होणार आहे, पण बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही, मला कुठे न्या. जन्माला आली असेल त्या माईला घेऊन इकडे या, मला तिथं ठेवून द्या. किती बोलणं सोपं आहे, बोलणं फार सोपं असतं महाराज, आहे का? कोणती बी गोष्ट बोलायला सोपी आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता रिकामी जागा कापे. ती घरी जाऊन भरा. बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. आता हे पखवाज वाजवणं, गायन करणं, कीर्तन करणं सोपं आहे का? नाही. सोपं एकच आहे, खाली बसून महाराज चुकला म्हणणं, जमलेच नाही. तू बारा आहे, आपल्याला येत असतं का? मग बोंबलू नको. खंडन त्यानं करावं ज्याला मंडन करता येतं. ज्याला मंडन करता येत नाही त्याला खंडन करण्याचा अधिकार नाही. चूक सांगण्याचा अधिकार त्याला असतो ज्याला बरोबर आहे हे सांगता येतं. काही माणसाला 2 मिनिटं बोलता येत नाही महाराज. 2 मिनिटं बोलणं येत नाही कायला. 2 तास कीर्तन करणं सोपं आहे का? नाही. लक्षात ठेवा, बोलायला काही गोष्टी सोप्या असतात. आता एवढा मोठा सप्ताह करून दाखवणं ही सोपी खेळ आहे काय महाराज? तुम्ही गावकऱ्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चांगल्या चांगल्या ज्या गिरदार गावाकडून बी एवढा नामवंत सप्ते कीर्तनकारांना होत नाहीत हा. आणि ज्या गिरदार यालाच म्हणावं जे एवढं करून दाखवतात, बाकीच्या काय म्हणावं? सोपं आहे का महाराज? आता जिल्ह्याभरात बंदचं नाव आहे आणि आता या युट्यूबच्या माध्यमातून तर महाराष्ट्रभर म्हणजे मिनी भगवानगड म्हणायला हरकत नाही आपल्याला. याला आता आहे आपल्याला नाही त्या भगवानगडावर जाता आलं तर ह्या भगवानगडावर नक्की या. आणि जे फळ तिथं आहे तेच फळ या ठिकाणी आहे महाराज. विठाला अनेकांना झिजावं लागत असतं तेव्हा हे वैभव उभं राहत असतं महाराज. आज 7 दिवसाचा सप्ताह करण्यासाठी लोकाला 6 महिने तयारी करावी लागते. तेव्हा हा सप्ताह घडून येतो. हे सोपं आहे का? हा, याच्यात चुका काढणं सोपं आहे.
महाराज जेव नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, भोंग्या इकडं पाहिजे होता, साडी तिकडं पाहिजे होती. साडीच घेऊन जाय तू या घरी, पुन्हा इकडे येऊ नको. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, घरच्या कुत्र्याला वाढण घेऊन जाणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? 11 रुपयातच का? तू याकडंच राईस प्लेटच्या भावान 1400 शिल्लक हे ते आणून दे अगोदर आणि मग हिशोब विचार. लय अवघड महाराज. जो मेहनत करता है उसे गलती होती है. आता हे आमदार आहेत, हे सगळ्यांचं समाधान करू शकतील का? नाही करू शकणार. अरे एक घर चालवायचं 4 माणसं तर समाधान करू शकत नाही कारभारी. मोठ्या पोराला खुश करावं तर लहान नाराज होतंय, लहान्याला खुश करावं तर बायको नाराज होती, बायकोला खुश करावं तर माय फुगून बसती, मायला खुश करावं तर मथारा हाणतंय. टेन्शन आहे का सांगा तुम्ही? मग एक घर आपल्याला सांभाळणं होत नाही महाराज, तालुका सांभाळायचा म्हणजे सोपी गोष्ट आहे का? हा, चुका काढणं सोपं आहे. लक्षात ठेवा, एक वाक्य बोलतो कळलं तर बघा. जो मेहनत करता है उसे गलती होती है, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. काहीतरी चांगलं झालं त्याचा अर्थ आहे टाळ्या वाजवा जोरात. आपल्याला जरी नाही कळत, कोणतरी वाजवली म्हणजे चांगलं घडलं असा त्याचा अर्थ असतो. लक्षात ठेवा बघा. मला काय सांगायचं, मेहनत करणारा माणूस चुकणार आहे ना. जो मेहनतच करत नाही तो चुकल का? नाही. कारण लक्षात ठेवा, मग बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. तुम्हाला नेणं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यानंतर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं पुन्हा गर्भामध्ये प्रवेश केला आणि ऐका, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले. देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. आपल्याला सुद्धा देवाचं स्वागत करायचंय. सर्वांनी हात वर करा बघा, सर्वांनी. अस्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, हे स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, हे स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा, हे स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम कृष्णा, स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. सत्य सत्य म्हणून भगवंताची गर्भस्तुती करतात बरं का. लक्ष देऊन ऐका. आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात येतो. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस. रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. ऐकताय ना माया हो? उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, आपोआप हातापायातल्या बेड्या तुटल्या. म्हणती असे रक्ष पाळते म्या मोईले सकळ, द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं आणि गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं बघा, जी माया जन्माला आली म्हणून गोकुळातल्या सर्वांना झोप लागली. मुलाला तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन मथुरेत आले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही, गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. जी बाळणपण करणारी रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला, तिला वाटलं ही बातमी कधी नंदबाबाला जाऊन सांगते. बायांचा असा असतंच आहे का नाही, त्याला एखादी गोष्ट कळावी. त्या जोपर्यंत 10-20 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळं होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाहीत, म्हणशीन कोणाला. तू म्हणून म्हणते ना, अख्ख्या बनला इस तू लावते आणि उरलेला उसवदात नेऊन टाकते. जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला
मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसानंतर लक्षात आलं तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला काय करणार आहे की नाही. एक बाई नवऱ्याला म्हणे अहो मी कुणाला सांभाळू, तुम्हाला सांभाळू का तुमच्या मायबापाला सांभाळू का पोराला सांभाळू का घर सांभाळू का वावर सांभाळू, सांगा मी कुणाला सांभाळू. नवरा म्हणे तू फक्त तोंड सांभाळ मी सगळ्याला सांभाळतो. पण ती सांभाळणार नाही महाराज, सांभाळणार नाही. बघा लक्षात पळतच गेली. बाबा 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 नंद बाबा गाईच्या गोट्यात होते. अरे बोल चोरी का भयो, बोले बाबा कचुना भयो. ही वृंदावनातली भाषा आहे. कचुना भयो तो काय हे बाबा बाबा रटलं गाई घुम रही आहे. काय झालं नाही मग तुला बाबा बाबा म्हणून ओरडायला काय झालं. म्हणे बाबा लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. ती तिथं थांबली नाही. मग गवळण गवळणीला सांगते नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी बोला, एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट बडे. वान भरोनिया नंदा घरी झाली, सुईनेची गलबल झाली. दासी जणी हेल घालणं माहिती आहे तुम्हाला, नाही तेल घालणं माहिती आहे. त्याच्यात आमचा हात कोण धरा म्हणा महाराज. 15 दिवसात एका घराची 2 घरं करते मी आहे का नाही. दासी जणी हेल घाली. जनाबाई हेल घालत होत्या बरं का. गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेर येऊन सुंदर चर्चा करायच्या. बघा आजपर्यंत गोकुळ सुनं वाटत होतं. आज गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही. तेच अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळीच्या सुखा काय सुंदर आवाज आहे. साहेबांना बी माग पायाचा मोह आवरला नाही आणि आमदाराला फिरून पाया लावणं सोपी गोष्ट आहे का. वा असा गोड आवाज. आणि राजा कलेवरच प्रसन्न होत असतो महाराज. आमदार म्हणजे राजे आहेत, खासदार म्हणजे राजे आहेत, पंतप्रधान म्हणजे राजे आहेत. आणि राजाला खुश करायचं असेल तर कला जीवनामध्ये पाहिजेत असते. लक्षात ठेवा.
महाराज म्हणतात गोकुळातल्या सुखाला पारावार राहिला नाही गोकुळीच्या सुखा. तुकाराम महाराज म्हणतो आनंद डोळ्यानं पाहिला अंत पार नाही लेखा. ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही एवढं सुख झालं होतं का. नंदाच्या घरी बाबा मुलगा झाला म्हणत नाही, नंद घर आनंद भयो. नंदाच्या घरी मुलगा नाही झाला, नंदाच्या घरी आनंद झाला. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज हे योगी याचे सच्चित आनंद रूपाय विश्वोत्पत्त्या देतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम महा. सतघन चितघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. आणि आनंदाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं होतं गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा. एवढा आनंद आज सगळ्यांना आनंद आहे का नाही की मना किती आनंद. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोडा सुगालात नाचला उतालात बैल थरथरले. काना दिसतो गोपी आल्यानं, काना दिसतो गोपी आल्यानं. नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. वा वा वा. या बाळांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. गावातले एक आपल्या वा वा वा. हे सगळं विजू महाराजाच्या कष्टाचं फळ आहे महाराज. आता एवढे टाळकरी उभे केल्या करणं काही सोपी गोष्ट आहे. आता टाळकरी राहिली नाही महाराज, लक्षात ठेवा. आणि किती आनंदात नाचतात ते. एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. आणि हे सगळं घडू शकलं केवळ सप्त्यामुळं, हे लक्षात ठेवा. सप्ताह आहे म्हणून एवढे वारकरी तयार झालेले आहेत महाराज, लक्षात घ्या. आणि अजून काय फळ पाहिजे आपल्याला संप्रदायाचं, हेच उद्याचं भवितव्य आहे. याच्यातच काही दिवसापूर्वी मी उभा होतो आणि तिथूनच आज मी इथं आलोय महाराज, इथूनच आलो. लक्षात येते का. म्हणून दादा हो, आपल्या पोराने नाही कीर्तनकार हो द्या, नाही गायक हो द्या, नाही वादक हो द्या, चांगला माणूस झाली तरी बाद झाली. चांगल्या माणसाची कमतरता. एवढा आनंद गोकुळामध्ये आहे. आज बनात बी आनंद आहे का नाही बोला ना. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे आज. कशाचा. वर्षभर महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही रे बाबा आता. आज याचाच का. नाही 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 नाही. काहीला सप्त्यात आनंद तर काहीला सप्ताह बंद पडेल याच्यात आनंद. पण बन असं गाव आहे ना महाराज साहेब, इथं 4-4 महिने विजू महाराज कीर्तन करतात. तिने सगळे लोक ऐकायला असतात महाराज. किती कौतुक करावं एवढं थोडं आहे या गावचं. 4 महिने कीर्तन ज्ञानेश्वरी सारखं सारखं इथं परमार्थ सुरू असतो महाराज, लक्षात ठेवा. आनंदाला इथल्या पार वारायला नाही. गवळणी जायच्या मुलाला पायच्या बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर मुलगा आहे. ऐकताना मायाव, ज्यानं माणसं एवढे सुंदर बनवले तो देव कमी सुंदर असेल का बोला. जसं की रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा म्हणून म्हणतात ना. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे तो देव किती सुंदर असेल महाराज. किती सुंदर बनवलं देवाने आपल्याला. पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी दिल्या का नाही. इथं तोंड दिलं, इथं नाक दिलं, इथं डोळे, या कानाला वरून एटर फल दिले. या वरच्या शोची काय गरज होती. ऐकू छिद्राने येतं ना. वरचा शो कशाला दिला. देवाला माहित होतं पुढं चालून कोरोना येणार आहे, लोकाला मास्क लावावं लागणार आहे, मग ते लटकवता यावे म्हणून त्याचं नियोजन. हे जर नसतं तर 2-2 खिळे ठोकून घ्यावं लागले असते, बरोबर आहे का नाही. म्हणून देवानं बरोबर काना असे दिले. बरं तोंडाच्या वर नाक दिलं. नाक इथंच का दिलं. पाठीला मोकळी जागा होती ना.
पण जेवताना अगोदर नाक तपासतं घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का, असला तर इन नाही तर आऊट, आत नाही तर बाहेर. आणि नाक जर मागं असतं तर घास मोडायचा, दाखवायचा, खायचा कष्ट लागले असते. बऱ्या नाकाला 2 सायलेन्सर दिले, या नळ्या अशा खालीच का दिल्या बा, अशा उभ्या काय दिल्या नाही. विचार कराय काय हरकत, विचार कराय, कल्पना कराय काय हरकत आहे. अशा वर असत्यात, देवाला माहीत होतं लोक कीर्तनात नीट बसत नाही. नळ्या जर वर असत्या तर बसल्या जागी एकूण एकाच्या नळ्यात वाळू भरली असती लोक, म्हणून देवान खाली दाबून दिल्या बरं का, लक्षात ठेवा. एवढं सुंदर बनवलं देवाने आहे का. शास्त्रज्ञाने साधारणतः 220 करोड एवढी आपल्या शरीराची किंमत. प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावर कळत्या. वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन आज दवाखान्यात विकत घ्यावा लागतो महाराज. कधीतरी देवानं दिलेल्याची जाण करा ना. 3 ठिकाणी महिन्यातून एकदा भेट देत चला. पहिली भेट द्या हॉस्पिटलला, दुसरी भेट द्या अपंग विद्यालयाला आणि तिसरी भेट द्या स्मशानभूमीला. 15 दिवसातून महिन्यातून या 3 ठिकाणाला भेटा. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बेडवर पडलेले पेशंट पाहिल्यावर तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंमत कळेल की देवान मला यांच्यापेक्षा चांगलं ठेवलं. अपंग विद्यालयात गेल्यानंतर लुळे बांगरे पांगळे हातपाय तुटलेले माणसं पाहिले की तुम्हाला तुमच्या अवयवाची किंमत कळेल की देवाने यांच्यापेक्षा मला चांगलं ठेवलं. आणि स्मशानभूमीत जळत असताना एखादा पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्याची किंमत कळेल की देवाने अजून मला जिवंत ठेवलं. 2 लाटातून देवाने मला वाचवलं. आता मस्त माळी तोडा, बरोबर आहे ना, असं ना. नाही महाराज, 2 लाटातून देवाने आपल्याला वाचवलं ना. हॉस्पिटल विकत घेण्याची ताकद काही लोकात होती, पण राहता आलं नाही. आपल्या जिल्ह्याचं नुकसान झालं त्यामध्ये सातव साहेब, लक्षात ठेवा महाराज. सातव साहेब गेल्यानं जिल्ह्याची हानी आहे, लक्षात घ्या. एवढी श्रीमंती असून सुद्धा राहता आलं नाही महाराज. देवानं आपल्याला वाचवलं ना, मग आपण काहीतरी आता बदललं पाहिजे का नाही. आता तरी पुढे नका करू नाश आयुष्याचा, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस माग काय केलं ते पाहू नका. आता वाचलोय ना, देवाने आपल्याला हे बोनस आयुष्य दिलंय. अरे लिंबुळ्या पडाव असे माणसं मरत होते ना, मग देवाने आपल्याला एवढ्या संकटातून वाचवलं. आपण भजन केलं पाहिजे. विठाला एवढं सुंदर त्या देवाने आपल्याला बनवलेलं आहे. गवळणी जायच्या मुलाला पायच्या चर्चा करायच्या, काय सुंदर आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कोणाला वाटतं जाऊन बघावं. पोरं जायला गेले, पोरायला कोणी जाऊ देना. पोरं रुसले, नंद बाबाकडे आले. बाबा पोरगा असून पोराला पाहायला जाऊ देत नाही, काय फायदा आहे. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घालाय आपण नाही, पक्षात राहून फायदा काय. अरे पक्ष अजून माझाच विचार करत नाही, आताच प्रवेश घेऊन तिकीट मागणं बरोबर नाही. अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरग बाबाला म्हणतं, बाबा तुला सल्ला देतो. बाबा तो को पतो नाही जब लाला का पहिली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पडो है. बोले ही वृंदावनातली भाषा आहे. देवाला पहिल्यांदा पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आत जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले, लाला मी 90 साल को डोकरा मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरग म्हणे, बाबा तू देख तो सही में तो को ऐसं सजातोय, तू देख तो रह जाय गो. अरे तुला असं सजवतो ना, तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले, ले लाला मैं तो खडे रह गो, तो को जैसो सजानो है वैसो सजा. नंद बाबाला सजवायला सुरुवात केली. सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, डोक्याला पगडी बांधली, गळ्यात अलंकार टाकली, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रह गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाया है. नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. खरं सांग मी आज कसा दिसायला लागलो. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातलेत, म्हातारी पुढे उभं राहत आहे, सांग बरं आज कसा दिसायला लागलो. तर नंद बाबा म्हणले, लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहा है. पोरग म्हणतो, बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आजी तेरो बिया भयो है. आज तुझं लग्न झालं, नवर देवातून तुझ्यात काही फरक नाही. नंद बाबा नाचत नाचत आज जायला लागले. पोराने नंद ब्राह्मण लोकांनी अडवलं. ब्राह्मण म्हणले, बाबा पहिलं पोराचं जातकर्म संस्कार करून घ्या. जातकर्म संस्कार केल्याशिवाय पोरग पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ती नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ती नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्रो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला बनला असंच असताना ते बी येत आहे मला, पण मी करत नाही. कळतंय ना तुम्हाला. विठाला सगळं झालं पाहिजे महाराज.
आहे का नाही? सगळंच आलं पाहिजे का नाही? प्रेमानं आलं, बोलता सगळं आलं पाहिजे ना, तयार असलं पाहिजे माणसाकडे. लक्षात ठेवा, भाषेत आता ते स्टँड आपल्या खेड्यात आलं की खेड्यातलं बोलायचं, तिकडे गेलं की तिकडचं बोलायचं. आता पुण्याकडे गेल्यावर टोंगळा म्हणून जमल का? गुडघाच म्हणावं लागेल ना. टोंगळा काय जमल? टोंगळा काय कळणार आहे तिकडे? खेड्यातली भाषा वेगळी, शहरातली भाषा वेगळी. शहरातली बाई जर पोराला रागवली तर किती रागवते, पिलू आगाऊपणा करू नकोस हा. आगाऊपणा केला ना, पप्पा आल्यानंतर तुला असे फटके द्यायला लावील. अभ्यास करत बस, गोंधळ घालू नको, चल. झालं तिचं रागावणं. रागावली का प्रेम करायली काहीच कळत नाही मला. खेड्यातली बाई रागावलं, ठेंगळ साहेब पिलू म्हणते का? पप्या पप्या म्हणाले तुला. पप्या बापा सगट उभा चिरीन पप्या. माहोलच वेगळा असतो महाराज आहे का? तर ते ब्राह्मणाची भाषा ती वेगळी, आपली भाषा वेगळी. विठाला स्वस्ती वाचन सुरू केलं आणि ब्राह्मणानं पूजेला बसवलं. ठाकूरजी पर अक्षत चढाव, देवावर अक्षता टाका. अक्षता टाका म्हणलं की नंदबाबानं फुलं टाकायचे, फुलं टाका म्हणलं की दूध टाकायचं, दूध टाका म्हणलं की तूप टाकायचं. सगळं उलट. नंदबाबाचं मन आता पूजेत होतं का? नाही. ब्राह्मण चिडले, बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो? नंदबाबा म्हणले, ब्राह्मण देवता मारो मन अभी पूजा पाठ में कचुना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गय है. बरं, माझं मन गेलं पोरात, आता मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंदबाबानं संकल्प सोडला. 9 लाख गायी दान केल्याचा संकल्प नंदबाबानं सोडला. नाचत नाचत नंदबाबा आत जातात, कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात. त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कशामुळं? अभंगाच्या दुसऱ्या बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी, बाळकृष्ण नंदाघरी. ओ आनंदाला नरनारी, आनंदाला नरनारी, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. ऐका बरं, निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार बालक होऊन जन्माला आला होता, त्याचा आनंद आहे. निर्गुण निराकार, लक्ष देऊन ऐका, अव्यक्त निराकार नाही ज्या असा असणारा परमात्मा आकाराला उकाराला मकाराला चकाराला ज्यांनी आणला त्यांना म्हणतात संत. लक्ष देऊन ऐका. म्हणून महाराज म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. थांबूयात. राहिलेल्या थोड्या वेळात देवाच्या लीला पाहून आपण या ठिकाणी थांबू. भगवंताला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि वेळ कमी असल्यामुळे देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंग निरंगनात तोंडात किला साजले, रंग निरंगनात तोंडात किला साजले, रंग निरंगनात तोंडात किला साजले, रंग निरंगनात
दोन्ही गुडघ्यानं रांगत डाव्या गुड बाबासाठी टाळ्या वाजवा जोरदार महाराज असंच आहे सगळं विसरून जर आपण आलात तर आनंद मिळतो मी कोणीतरी आहे म्हणून जर कीर्तनात बसाल तर आनंद नाही घेता येत श्रोता होऊन बसावं लागत असतं तेव्हा आनंद मिळत असतो ऐक लाजायचं काय महाराज अतिशय सुंदर तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगायला सुरुवात केली आणि रांगत असताना चोऱ्या करायला सुरुवात रांगत रंगली चोरी तोरी रांगत रंगली चोरी लावली धरती गवळणी, लावली धरती गवळणी, बालिक चरणी निगारा बालिक चरणी, यशोदे साजरे यशोदे साजरे तै हृद लक्ष्मी धमाल तुझे नवल गेले कृष्ण असताना देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली महाराज मग आता देवानं चोरी केली म्हणजे आपल्यासारखे केली का नाही देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा देवानं चोरी आपल्यासारखी नाही केली हा चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त भारवीत विसरले भारवीत विसरले आता कैसी जाऊ घरा आता हरिने माझे हरिले चित्त देवानं चोरलं पण काय चित्त चोरलं चित्त आणि परमार्थात चित्त नसेल तर फायदा नाही चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ बॉडी प्रेझेंट माइंड अबसेंट शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहेत पण कुणाचं चित्त कुठे काय सांगता लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ आणि देवानं चोरलं वाचार्थ न घेता लक्षार्थ घ्या चित्ताची चोरी केली हा मग आता काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या आणि काही गवळणीला चोऱ्या आवडायच्या नाही काही गवळणीला खोड्या आवडायच्या काही गवळणीला आवडायच्या नाही असंच असतं महाराज आता मी केलेलं कीर्तन सर्वांनाच आवडेल का अजिबात नाही आवडावं असा माझा दुराग्रही नाही कायला आवडेल कायला नाही आवडेल बरोबर आहे का नाही जगात अशी एकही वस्तू नाही का जी सर्वांना आवडत असते 6 आस्तिक शास्त्र आहे साहेब आणि 6 नास्तिक शास्त्र आहेत म्हणजे 6 शास्त्र खेडकर साहेब देवाला मानणारे आहेत आणि 6 शास्त्र बरोबर ना बाबा देवाचा विरोध करणारे आहेत मग शास्त्राला मानत नाही तर आमदाराचं काय घेऊन बसले तुम्ही काय मानतील नाही नाही मानतील टेन्शन घ्यायचं काय त्याच्यात महाराज काही टेन्शन घ्यायचं काम नाही लक्षात ठेवा देवाचे विरोधक आहेत आपण तर माणसं आहेत देवाचे विरोधक आहेत ना अहो काही लोक देवाला मानतात आणि काही लोक देवाच्या विरोधात बोलतात एक मला म्हणे मी देवाला मानत नाही म्हणलं चांगली गोष्ट आहे मान नको आपण लई टेन्शन घेत नाही बाबा ते म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही म्हणलं मला काय वाटणार म्हणे कसं काय वाटत नाही म्हणलं एरी तरी कुत्रे मानत नाही मी एक कुत्रं वाढलं समजेल टेन्शन घेण्यासारखं काय त्याच्या सांगा नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुडी नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता आहे का सांगा आपल्या परमार्थ करणाऱ्या लोकांची लोक नास्तिक बोलती बंद करतात एका संन्याशाकडे गेलं साधूकड आणि त्या साधूला म्हणे महाराज देव आहे का जगात ते महाराज म्हणले आहे बाबा मग तुम्ही मानता का म्हणले मानतो मग तो म्हणे देव आहे ना म्हणे हो मग दाखवा म्हणे देव आहे तर दाखवा इथंच बंद होतं ना आपलं सगळं कसं दाखवा आता कोरोना आहे का कोरोना आहे का आहे ना मग दाखवा दाखवा ना दाखवता येईल का अनुभवता येईल दाखवता येणार नाही अनुभवता येईल ना महाराज डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो दुसरं कोणी वाचू शकत नाही कोणी वाचू शकत नाही लक्षात ठेवा ते म्हणे मी देवाला महाराज म्हणले अरे देव तसं कसा त्या महाराजाला राग आला ताडकन त्याच्या गालात मारली जाग्यावर गोल फिरलं महाराज संन्यासी आहे त्याला काय घेणं दे नाही
मस्त रे मस्ती में आग लग जाए बस्ती में कछु लेना न देना बस मगन राहना. संन्यासी माणसाला काही घेणं देणं नसतं जनतेचं आणि कशाचंच काय. ते गोल फिरलं आणि त्या महाराज अहो तुम्ही महाराज आहेत का? ते म्हणले महाराजच आहे ना, तुला का पोत्रा दिसायलो का? अहो मी देवाबद्दल विचारलं तर तुम्ही माझ्या गालात मारली. ते महाराज म्हणले मारली. अहो मारली म्हणजे त्रास होतोय ना मला. ते महाराज म्हणले त्रास होतोय. अहो मारल्यानंतर त्रास नाही होईल तर काय होईल? ते म्हणले त्रास होतोय तुला. ते म्हणे अहो त्रास होतोय मला. ते महाराज म्हणले त्रास होतोय ना, त्रास होतोय ना. म्हणे हो मग दाखव. कळतं का तुम्हाला? त्रास होतोय ना मग दाखव. त्यानं गाल दाखवला. ते म्हणे गाल नको दाखवू, त्रास दाखव त्रास. ते म्हणे महाराज तुम्हाला कळतं का हो, मला मारलं याचा त्रास मला होईल, तुम्हाला दाखवता कसा येईल? ते म्हणले तुला त्रास दाखवता येत नाही, मला देव कसं दाखवता येईल? चल पळ इकडे. लक्षात येते का? अरे मी भक्ती केली त्याचा अनुभव मला घेता येईल, तुला कसं देता येईल? असा तुला भजन करावं लागेल ना त्याच्यासाठी. लक्षात ठेवा, भजन करावं लागेल. काहीला आवडेल काहीला नाही आवडेल. महाराज काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. आणि लहानपणी कोणी बी खोडकर असता. आता आमच्या गावातले भरपूर लोक इथं उपस्थित आहेत. हे पोरं सगळे नवयुवक गणेश मंडळ, आमचे पाटील कंपनी सगळे भरपूर आले. महाराज मी एक भाग्यवान माणूस आहे बाबा. मला बाहेरचे लोक प्रेम करतात नवल नाही, माझ्या गावात लोक मला हारानं बुजून टाकतात, एवढा मी भाग्यवान. आणि सगळे आज इथं भरपूर लोक उपस्थित आहेत. लक्षात ठेवा. आता लहानपणी मी खोडकरच असेल ना. लहानपणी आमचे ते मधुकर मोगरे म्हणले महाराज तुम्ही लई जागा होती लहानपणी. लहानपणी कोणी बी खोडकरच असतं ना हो. लक्षात ठेवा. उगम म्हाताऱ्या माणसाने पोरायवर दाब टाकायचा नाही. अरे आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता. दुसऱ्याच्या खळ्यावरचे रातच्या पोते उचलून आणले तो आणि आता मोठा गण लावायला लागला. अवघडे मग लहानपणी कोणी बी खोडकरच असतं ना. आता का नाही आमच्या पोरी त्या मकर संक्रांतीच्या दिवशी पोरगी म्हणे पप्पा मला ऊस द्या. आणला ऊस. म्हणे तोडून द्या. द्याला तोडून. म्हणे आता जोडून द्या. आता काय जोडून द्या? लेकरं आहेत ना महाराज, खोडकरच असतात बघा. लहानपणी खोड्या करत असतात. कन्हैयानं एवढ्या खोड्या केल्या. रांगत असताना चोऱ्या केल्या. काही गवळणीला आवडायच्या, काही गवळणी यशोदा मातेकडे घरानं घेऊन यायच्या. काय यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. अगं आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? मोठ्याचा आला गडीबाचा झोपडं मोडा. तुम्ही श्रीमंत माणसं थोडा आवाज द्या. तुम्हाला आम्हाला काही बोलता येत नाही पण तुझ्या पोराला समजून सांग ना. माया हो लक्ष द्या माझ्याकडे. आपलं लेकरू खोडकर हे दुसऱ्या बाईने येऊन सांगितल्यावर खरं वाटतं का? बोला 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 बोला. बापाला किती सांगा तुमचं पोरग जरा दैल्याच्या नादी लागलं. दैल्या म्हणजे अर्धी बिडी. बाप म्हणतो आपलं तिकडे जाणारच नाही. जेव्हा याच्या बिंडलातल्या बिड्या कमी होतील तेव्हा लोक म्हणतात अर खोटं नाही. खोटं नाही आहे. लक्षात ठेवा. अगोदर खरं वाटत नाही महाराज आणि खरं वाटतं तिला सावत्र म्हणा. आपल्या लेकराच्या खोड्या कोणाला? हे बघा या जगाच्या पाठीवर खेडकर साहेब एक अदालत अशी आहे, तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात. त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये माणसाला कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही. किती प्रेम करते आई लेकरावर. पाच झालेल्या पोराला प्रेमानं जवळ घेईल नवल नाही, अवगुण्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करते. आमंगळ जरी असलं, लुळं पांघरं जरी असलं तर महाराज उचलोनी करी कंठी लावी. महाराज म्हणतात तिला ती हृदयाला लावत असते बघा. एक पोरग 10वीला 12वीला नापास झालं. यंदा तर नापास व्हायचं काम नाही, झुकतं माप आहे सगळ्याला ना. एक 12वीला पास झालं, माझ्याकडे पेढे घेऊन आलं. म्हणलं कशाचे पेढे? 12वी पास झालो म्हणे महाराज. म्हणलं कधी? म्हणे यंदा. काय पराक्रम केलाय म्हणलं यानं. म्हणलं आता काय होणार? आता पहिल्यांदा डॉक्टर होणार म्हणेन, कोरोनावर औषध काढणार. म्हणलं कोरोनामुळेच पास झालाय मूर्खा तू. कोरोना नसता तर तुला नंबर लागला असता का पास होण्याच्या यादीत? नापास झालं. रडत डोंगर कोसळला. काय झालं रडायला? ते म्हणे मी नापास झालो. नापास झाला म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? चाल जेवण कर. पोरग म्हणे बावा, आपल्या इकडच्या भाषेत बावा.
त्याची माय म्हणे त्याच्याकडे मी पाहते तू जेव. सपोर्ट कसा आहे बघा. ते पोरग जेवायला लागलं आणि बापाला आणि ती मार्क लिस्ट पाहिली तळपायच्या मस्तकाला गेली. कुठे ते नालायक. पाहिजे ती गाडी दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, 4 विषयात नापास, इंग्रजी लालेश, इतिहास लालेश, भूमिती लालेश, विज्ञान लालेश. कुठे ते नालायक, बोलो त्याला माझ्याकडे. त्याची माय म्हणे बोंबलू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झालते, मग पोरग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही, याला आई म्हणतात. याला आईचं प्रेम म्हणतात. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई आहे. यशोदा मातेकडे गारानं सांगायला यशोदा माता म्हणायची काय, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने, काय सांगता गाराने, श्रीरंग माझा वेडा नाही दुसरा डोळा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळचारा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळचारा. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ, तुम्ही लग्नच घेता हार गे गोकुळचारा, घेता हार गे गोकुळचारा. तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळचारा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळचारा. बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझ्या पोराचं गारानं सांगू नका, थोडा गेन वाढवा. माझ्या पोराचं गारानं सांगू नका, त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या, मग मी त्याच्याकडे बघते. ओके दादा, धन्यवाद. बघा, एक गवळण गावात आगाव होती. प्रत्येकच गावात एखादी आगाव गवळण असते. नाव शांताबाई, पण भांडणाला दम नाही. तुमच्या इथली नाही, आम्हाला जायचं इथून. एखाद्याचं नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. एखाद्याचं नाव गंगाधर, एखाद्याचं नाव ज्ञानेश्वर, आणि तो रात्रीच्या प्रकारात निशाचरासारखा पडलेला असतो. आपले मायबाप आपले नावं चांगली ठेवतात. कशासाठी? की त्यांना अपेक्षा असते यांनी यांच्यासारखं थोडंफार जगलं पाहिजे. गावात गवळण आगाऊ होती. म्हणे कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो, माझ्या घरी येऊन बघ, नाही बांधून टाकलं तर नाव बदलून ठेवल. कन्हैयाला आडवं बोलणं जमत नव्हतं. कन्हैया म्हणे पेंद्याईचा घर नंबर लिहून घे. रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले, दही दूध खाल्लं आणि त्याच्या वेणीची गवळ्याच्या दाढीची गाठ मारली. कन्हैया निघून गेले. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या, कशामुळं? तळावं लागायचं. आता गवळणी नाही दळतात, आता गवळी दळतात. घेतला की डबा गिरणीवर, आहे का? त्याच्यामुळं गवळणीला उठायचं काम नाही. जमाना बदलला. पूर्वीसारखं थोडंच राहिलं. वय माय आजी, तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणलं कुठं जावं लागायचं? हिरीवर जायचं, बादलीन पाणी काढायचं, अंड्यात टाकायचं, डोक्या अंडा घ्यायचा, रांधणीत टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ. फक्त नळाला हांडा लावायचा आणि घरात पाणी न्यायचं. कष्ट राहिले नाही. आता नळाला बी हांडा लावायची गरज राहिली नाही. नळाला नळी लावायची आणि नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितल्यावर बाया नळी त्याच्या तोंडात घालतील. कमी करायचं ना महाराज, जमाना बदलत चाललेला आहे बघा. ती गवळण उठली आणि तिच्या मानेला झटका बसला. पाहती तर काय दाढीची वेणीची गाठ. ती म्हणे अहो, या वयात तुम्हाला ही वेणी ओढायला शोभतं का? तो म्हणे अगं मस्त होणी या मातली धांगडी करशी ओढाओढी मजल लागे, म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेडी ओढते. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही माझाही दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे, मारली तर पण आता सोड ना. गाठी मारणारे खूप असतात, आपण सोडण्याची कामं करा. भांडण लावणारे खूप असतात, मिटवण्याचे कामं करा. बरोबर आहे का नाही? आग लावणारे खूप असतात, आपण विझवण्याचं काम करा. महाराज आता ज्या बामणाला बरोबर मंगलाष्टका येत नाही त्यानं आपल्या गाठी मारल्या, सुटायल्यात का? देवान मारलेली गाठ सुटत असते का? सोडायला गेले सुटाना. म्हणे कापून काढू. कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस? कात्री होती वरच्या मजल्या. गवळी म्हणे जा कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का थोडी तरी अक्कल तुम्हाला? दाढीची येणीची गाठ एकटील कसं जाता येईल? उठा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळणा. मग गवळ्याच्या लक्षात आलं, का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलं होतं सकाळी आमच्या घरी ये, मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय गाठ सुटणार नाही. गवळण म्हणे आता असं सोंग घेऊन गावात फिरायचं का काय?
गवळी म्हणे कराय नाही घाबरली निस्तारा का घाबरायचं आता चल पुढं. तोपर्यंत सर्व गोपाळ दारात आणून उभे केले. पोरं हो म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. सोंगच होतं ना लग्नात. नवरदेव पुढं असतो, आज नवरी पुढं होती. नवरी 6 फुटाची, नवरदेव 5 फुटाचे. असं चाललं बा. माझ्या मनाचं सांगत नाही. गवळण गरगर गिरक्या घेई गवळी दाढी वर करी. प्रमाण आहेत सगळ्या गोष्टीला, आपल्याकडे वेळ कमी आहे. पोरायनं हे सोंग पाहिलं आणि हुर्या करायला सुरुवात. हय 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 हय. पोरं नाचायला लागले. पोराच्या पान उडाली. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते. गवळणीनं आज शिकेलं का मागचा गवळी रपकन पुढं. बांड नंद बाबाच्या दारात म्हणे कना एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा. हा तू मारली नाही पण सोडून दे. ज्यानं भांडण लावलं त्यालाच मिटवाय न्यावं, म्हणजे लवकर मिटत असते. त्याला फक्त मोठेपणा द्यायचा थोडा, बाकी काय म्हणा. तुम्हाला माहित नाही का ते काल काय झालं? ते म्हणतं नाही आपल्या काय कानावर नाही. मनात वाटतं तुला तर वल्या फोकान हाणाय पाहिजे र, पण तू लावलेलं आहे तुझ्याशिवाय मिटत नाही ते. म्हणून मोठेपणा द्यायचा. गाठ सोडता सोडता कन्हैया गवळणीच्या कानात म्हणले बरं आहे का, लागशील का माझ्या नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या कन्हैयानं केल्या. खेळ खोड्या एक दिवस घरातच खोडी केली आणि आईला कळलं आपलं पोरग खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. मग गाई चारायला रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. 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 माझा गोपाळ घोंगडीवाला घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारायला रानात गेला रे 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 माझा गोपाळ घोंगडीवाला. भगवंत गाई चारायला जातात आणि तिथं गेल्यानंतर खेळ खेळतात. हा मामा होतो तो हुंबरी. अबग तू बघ ती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडलेला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले देवा आता खेळण्यात मजा नाही. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. तसं तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही 12 वाजतापासून बसलोय, आता भूक लागलेली आहे. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. भूक लागल्यावर काहीच गोड लागत नाही माणसाला. भूक लागल्यावर भूकच गोड लागते, बाकी काहीच गोड लागत नाही. भगवंत म्हणले भूका लागल्या चला आपापल्या गायी ओढून आणा. चला वळू गायी बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वनवन पाय पिटी झाला शिन. सर्वांच्या शिदर आहे बघा, लक्ष देऊन ऐका. आता गायी कोणत्या, गोपाळ कोणते, कृष्ण कोणता आणि काला कोणता. एकच मिनिट माझ्याकडे लक्ष द्या बघा. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या झाल्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हण तुका म्हणे तू राख मनेरी. देवाई मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. महाराज सर्व गायी ओळखता येतील पण मनरूपी गाय ओळखता येत नाही. असं कीर्तन ऐकलं की एक मन तर बस झालं रे बाबा, सगळे वाईट कामं सोडायचे, आता माळ घालायची आणि देव करायचा. दुसरं मन लगेच म्हणतं अरे बिघडले एका कीर्तनात, त्याचे धंद्याचे नाही सांगतील तर काय खातील. म्हणजे 1.5 वर्ष कोरोनात कीर्तन बंद होते, मग आम्ही का धोत्र ऐकले का? हां लोक लय तुम्ही आता निवडणुकीला असले लोक म्हणते हे नाही करतील तर करतील काय. म्हणजे अगोदर ते उपाशी होते का? पण बोलायला लोकायला 2च माणसं, एक राजकारणी महाराज. तिसऱ्याबद्दल लोक बोलत नाहीत महाराज आहे का. एक तर बोलतील राजकारण्याबद्दल, नाही तर बोलतील महाराजाबद्दल, बाकी दुसऱ्याबद्दल बोलणार नाही. लक्षात ठेवा. मला एक मन रूपी गाय. एक मन म्हणता आपण माळ घातली पाहिजे, दुसरं मन म्हणतं अरे माळ घालून कुणाचं चांगलं झालं. संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे. आणि महाराज मन सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. म्हणून मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मनावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. लक्षात ठेवा. मनानं ठरवलं तर काही बी होऊ शकतं. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी. देवाई मनरूपी गाय तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळतो. सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. माझी आई तैशी पाय नाही तरी घरा जाय. चोरुनिया माय नवनीता नावे. तुका म्हणे हरी माझी कोणी नाही घरी. नका करू दुरी मज पाया वेगळे. सर्वांच्या शिदोऱ्या घेतल्या. अगोदर मोठे गोपाळ, मग लहान, मग लहान, मग लहान. भगवंत सर्वांच्या मध्ये. खांद्यावर कांबळी, डोक्याला मोरपीस, कमरेला बासरी, बोटात लोणच्याच्या फोडी. भागवतामध्ये शुकाचार्य त्याचं एका श्लोकात वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपट यो सोंग वेत्रेज कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन्
मध्ये सुपरिसुरदो हो हासय नर्मभिस्वई स्वर्गे लोके मिषदी भूभुजे यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांनी जे जेकार केला आजी ओ सामरावती. काला पहावया येते काल्याची आशे देव जळी झाले माशे. भगवंतांना काला मिळू दिला नाही तो काला तुम्हा आम्हाला मिळणार हे आपलं परम भाग्य. झाली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम. गाडी किती जरी लेट सुटली तर ड्रायव्हरनं वेळेवर पोहोचवावी म्हणजे प्रवासी खुश राहत असतात महाराज, आहे की नाही. म्हणून पुन्हा सर्व गावकरी मंडळीला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह या ठिकाणी आपण गावकरी मंडळी प्रतिवर्षी घडून आणत असतात भाऊ बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. आणि यावर्षी थोडं अडचण आली होती महाराज, कारण निर्बंध लागले होते. निर्बंध लागल्यानंतर संभ्रमात होते लोक, सप्ताह करावा का नाही करावा. पण सांगू तुम्हाला, आपले राज्यकर्ते आणि आपले आमदार असेल, पोलीस स्टेशन असेल, गावचे पाटील असतील, सरपंच असतील, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आता कोरोना काळामध्ये गर्दी जर जमली तर याला पूर्णतः जबाबदार गावचा सरपंच आणि पाटील आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला तर जबाबदारी कुणावर आहे? सरपंच. तुम्ही सरपंच आहेत का? पोलीस पाटील, पाटलावर आणि सरपंचावर जबाबदारी आहे. पण पाटीलच पाटलासारखे पुढे बसलेले आहेत, काय ताण घ्यायचं का मी महाराज, आहे का? म्हणून ही जबाबदारी आहे. पण आपल्या सर्व गावाची एकी आणि साहेबांचाही त्याला सपोर्ट आहे की बाबा चला, अजून लांब आहे, अजून आपल्या इकडे यायला वेळ आहे का नाही, अजून दिल्ली बहुत दूर आहे ना, तवर का आपला सप्ताह करून घ्या, इकडे येऊस्तोवर आपण तिकडं सप्ताह करून घ्या. आणि बनचा सप्ताह सुरू झाला म्हणून जवळ 2-4 गावच्या सप्त्याला आणखी उत्साह आला. 10 सप्ते सुरू झाले महाराज. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या गावाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. या गावाचं महाराज, या गावाबद्दल बोलायला माझ्याकडे तरी शब्द नाहीत. आणि त्याच्यात पुन्हा आमचे हरिभक्त परायण विजू महाराज, ज्यांच्या नावातच विजय आहे, त्यांना अपयश कसं येईल महाराज कोणत्याही कामामध्ये. आणि एवढंच नाही, नुसतं परमार्थच करत नाहीत, तर या गडाचा विकास कसा होईल याच्यासाठी अहोरात्र त्यांचे प्रयत्न आहेत. 2-4 मंडळीला घ्यायचं, आमदाराला हलवायचं, खासदाराकडे जायचं आणि आमदार साहेबांनाही 20 लाखाची कामं दिलेत. आणि अजून साहेब, अजून महाराज यांच्याकडे गेल्यानंतर माणूस वापस येत नाही, वापस येत नाही. काही ना काहीतरी ते आपल्याला या गावासाठी अजून पुन्हा करतीलच, याच्यात शंका नाही. आणि एवढ्या वेळातला वेळ काढून साहेब एवढ्या दूरवर या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. त्या टाळ्या त्यांच्या कार्यापुढं काहीच नाहीत, पण टाळ्या सोडून आपण काही करू शकत नाही, बरोबर आहे का नाही. टाळ्या सोडून. आणि विशेष अजून एक सांगेन मी तुम्हाला, आमदार असून, एवढी श्रीमंती असून, सगळ्या गोष्टी जवळ असून ते माळकरी आहेत हे विशेष आहे. ते माळकरी आहेत हे विशेष आहे. अजून आपले संतोष बांगर सुद्धा आमदार असून सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. हे सामान्य माणसाने या गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहेत. अरे एवढे मोठे मोठे माणसं जर पवित्र तुळशीची माळ घालून फिरतात, आणि साहेबांनी मागे सांगितलं होतं मी बी माळकरी आहे महाराज, आहे का नाही, माळकरी आहेत आणि आम्हाला आनंद आहे. माझी जातीचे मज भेटू, माझी जातीचे मज भेटू कोणी म्हणजे वंजाऱ्याला वंजारीन, मराठ्याला मराठी नाही. माळकऱ्याला माळकरी भेटावा याला म्हणायचं माझी जातीचे मज भेटो कोणी. म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वेळातला वेळ काढून अहोरात्र समाज कार्यासाठी जे झटत राहतात ते आपले हरिभक्त पारायण आमचे लक्ष्मण दादा बुधवन, दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. खूप भगवान बाबाच्या मंदिरासाठी जिथं जिथं काही काही गोष्टी असतील त्या सगळं पुरवण्याचं काम आमचे लक्ष्मण दादा या ठिकाणी करतात. आणि कोणत्याही प्रसंगाला हजर राहतात साहेब. मला आज आठवण येते, मंगल पाटलाकडे माझी कथा होती, आपल्या बोरखेडीला कथा होती, तेव्हा येलदरीला थोडासा अनुचित प्रकार घडला होता. आणि तेव्हा मला पाचपोर बाबांचा फोन आला की महाराज असं असं झालं. मग स्टेजवरून उतरून मी निघालो, पण पहिला फोन कुणाला करावा, मग दादांना केला. माझ्या अगोदर 10 मिनिटात दादा तिथं हजर होते. आणि सगळ्या गोष्टी सुरळीत होईपर्यंत, म्हणजे असं समाजकार्य, नेहमी समाजकार्यासाठी दादांची धडपड आहे. म्हणून दादांना सुद्धा, आणि खूप मोठ्या संकटातून तेही वापस आले. साहेबांनाही कोरोना झालता, दादांनाही कोरोना झालता. म्हणले महाराज आता उरले ते हरी तुम्हा समर्पण.
बस देवाने वाचवलं. आता जेवढं समाजकार्य करता येईल तेवढं समाजकार्य करायचं, बाकी काहीच करायचं नाही. काय मेल्यावर मागं राहणार आहे महाराज? काही मागे राहणार नाही. आपलं केलेलं कार्य मागं राहणार आहे. म्हणून पुन्हा एकदा दादांना सुद्धा धन्यवाद देतो. आमचे खेडकर साहेब आहेत, खेडकर साहेबांना सुद्धा धन्यवाद. आमचे शिंदे साहेब आहेत, ठेंगल साहेब आहेत, दादा आहेत, आदी करून सगळीच मंडळी, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांचे नावं आता मला पाठ नाहीत, घ्यायला अडचण नाही, फक्त सर्वांचे पाठ नाहीत. बऱ्याच गावची बाहेरगावची मंडळी आहे. किती लोक बाहेरगावून आले? हातवर करा बरं. बाहेरगावचे, ओ बापरे, खूप लोक आहे बाहेरगावचे. वा, तुम्हा बाहेरगावून आलेल्या सर्वच मंडळींना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. कोण्या गावाचं नाव घेत नाही, काही नाही, एखादं इसरून राहते. त्या रायगावला मी सगळ्या गावाचे नाव घेतले आणि ती गंधारी इसरून राहिली. गंधारीचे आले का लोक? गंधारीचे लोक आले का? हातवर करा बरं, हातवर करा. हां, गंधारी इसरून राहिली होती. म्हणले महाराजाला बननं लय दिलं वाटतंय, बनचंच नाव लय खेप यायला लागलं. अहो म्हणलं काहीच नाही हो बाबा, फक्त प्रेम आहे. म्हणून गंधारीची मंडळी आवर्जून, आज कोणत्याच गावचे नाही, गंधारीचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. जवळपास सगळ्याच गावची मंडळी उपस्थित आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि पुन्हा एकदा गावकऱ्यांना विनंती आहे, आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहो. ज्या दिवशी तुम्हाला सप्त्याला अडचण येईल, मी काय राजकारणी नाही, मी परमार्थ करणार आहे, पण ज्या दिवशी तुम्हाला सप्त्याला अडचण येईल त्या दिवशी तुम्ही फक्त एवढं सांगा, महाराज आमच्याकडून पैसे करणं होत नाही, सातीही कीर्तनकार फुकट आणून देण्याचं काम माझं. पण यार हा सप्ताह असाच मोठा चालू राहू द्या, कारण साहेब वैभव उभं करायला खूप वेळ लागतो. वैभव उभं करायला वेळ लागतो, वैभवाला नजर लागायला वेळ लागत नाही. मग एवढा सप्ताह घडून येण्यासाठी अनेक लोकांना झिजावं लागतं. आणि भांडणं आहे तिथं, रामबाबा बरोबर आहे ना, पंक्तीसाठी भांडणं आहेत, कीर्तनासाठी भांडणं आहेत, म्हणजे आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. असं गाव एवढं सुंदर आहे. मग तुमच्यासाठी एकच विनंती करेल, आपलं हे वैभव टिकवणं ही गावातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. आपलं हे परमार्थाचं वैभव टिकवणं ही गावातल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. म्हणून अशीच आपली सर्वांची एकी या ठिकाणी राहू द्या. अशीच मी जाता जाता तुम्हाला विनंती करेल. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. हा बाबा या, हा नंतर घेऊ, थांबा, हे होऊ द्या. तुकाराम तुकाराम झालं, 5 मिनिटं थांबू आपण. शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मेवरी, तुम्ही वारे दोही कडे महाभारती दोहीच्या गोबरा, तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवणे. म्हणे हाती ठोकाने कवने नेली, तुम्ही वारे दोही कडे मुख पसरवणे. कंठी धरला कृष्ण म्हणे आवराजने प्रकाश, आला वाटू एकमेका वैष्णवनिका संब्रह्मा. बापुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संब्रह्मा. भूमंडळी आम्ही बळी मिळाली, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संब्रह्मा. आणि वेडे पुरी वेडेगा पुरी उत्तर करा क्षमा परात महाराज नाही उच्चार आदिकाई बापुरा क्षमानेश्वरा क्षमानेश्वरा कापाया क्षमा परात महाराज. ज्ञानदेव बाबा ज्ञानदेव मुझे अथाग सगुण बाबा आरती नाराज चरणी मस्तक आरती तुकाराम
तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्म तुका झाले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आर तुकाराम स्वामी सद्गुरु रामा संतान मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा आरती भगवान बाबाचे दान सतरा भावनांती मंत्र दिशो शांती शोभा आरती भगवान पैसे रक्त सांडिले जेथे धावून आले देव दिले अभय तेथे आरती भगवान बाबा दिला आनंदाचा गाभा वैराग्य मूर्ती मंत्र दिशे शांती शोभा आरती भगवान बाबा पैसोनी पाण्यावर वाचली ज्ञानेश्वरी झाली कीर्तीचा राज्य दिला आनंदाचा गाभा वैराग्य मूर्ती मंत्र दिशे शांती शोभा आरती भगवान बाबा हरी हरी चरण डोळ्यावर पाहिलं प्रभूजी मागणे ते गुरुज प्रति आहे देशील तरी पाय पांडुरंगा या संतास निर्वेची मजदे अनेक तुझे काही न मागू देवा म्हणे आता भूतार होई मज ठेवी पायी संताचे आया संतास निर्वेची मजदे अनेक तुझे काही ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की संत भगवान बाबा की जय छत्रपती शिवाजी महाराज की वामन भाऊ महाराज विश्वनाथ महाराज की जय ऐका आवाजाकडे लक्ष थोडं थोडं प्रसाद साहेबांचं आता भाषण होणार आहे वाणीतून आपण काल्याचं कीर्तन ऐकलं ते आमचे परममित्र असलेले शास्त्री महाराज सानप खरं तर घरच्याची किंमत महाराज काहीच नसते त्या मनीप्रमाणे के शिंदे साहेब नारायणराव आम्ही रस्त्यानं चर्चा केली की आपण नरशीत 1 लाख माणसं येतात आणि त्या कार्यक्रमाला आम्ही आपल्याला बोलवत नाही त्याची खंत आज आम्ही रस्त्यानंच बोलून दाखवली मी आपल्याला प्रार्थना करणार आहे की नरसिंह सप्ताह आता कधीच बंद होत नाही यावर्षी 10 दिवसांना आधी एकदा मंडळी आमच्याकडे आली म्हणले हे सप्ताह रद्द करा म्हणले यावरच्या का पैसे होत नाहीत म्हणले आपल्याला विजू महाराज त्याशी तुम्हाला तेच बोललो मी 10 दिवसांना आधी आले म्हणले सप्ताह होत नाही पैसे होत नाहीत मला गडे मी आमदार कशासाठी मग नरसीचा सप्ताह जर रद्द होतोय पैसा हवावी तर मी काय कामी आहे आणि पाहता पाहता सप्ताह होऊन 18 लाख रुपये बचत झाली महाराज कोणाकडे मागाय मी गेलो नाही फक्त पावती बुक पाठवून दिली म्हणून ईश्वराचं नाव हे आपोआपच येतंय आणि बनगाव हे आमचं 1 नंबरचं बूथ आमच्या विधानसभेतलं क्रमांक 1 आहे याचं नाव आणि ते मतात सुद्धा भारतीय जनता पार्टीला क्रमांक 1 राहतंय त्याचा मनस्वी आनंद आणि मला त्याचा अभिमान आहे मागच्या टप्प्यात मला इथं सभागृह देता आलं मला वाटतंय आपले महाराज कुठे इथं पंढरी बाबा 10 लाख का 15 लाख मला वाटतंय आपण त्या काळात दिले होते आणि आज महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुढच्या महिन्यात आमदार फंड येतो त्यावेळेस मी 20 लाख रुपये आपल्याला देणार आहे या गावासाठी मग आपण तो रस्त्यासाठी उपयोग करायचा का सभामंडपासाठी करायचा किंवा अन्य आपल्याला करायचं आहे ते आपण विजू महाराज आपण ठरवून मला सांगा त्याप्रमाणे आपण करू पुनश्च एकदा अखेरच्या गावापर्यंत येण्यासाठी रस्त्यातले पुलं हे करायचं परमभाग्य बुधवंतसाहेब मला मिळालं आणि आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे मी आमदार झाल्याबरोबर त्यांच्याकडे 6 महिन्यांनी गेलो म्हणलं ताई आमच्या या बनबरडा भागात आम्ही गेलो की प्रत्येक घरात मुंडे साहेबाचे फोटो आहेत आणि त्या फोटोला हार घालून रोज त्याला उदबत्ती लावणारी माणसं प्रत्येक घरात आहेत पण त्या भागात रस्ते नाहीत आता म्हणलं मी निवडून आलो 2014ला पण आता मी पुन्हा मतं मागा त्या भागात जात नाही का तर आमच्या देवाची पूजा ही लोक करतात आणि त्यांना रस्ते नाही
त्यांना फूल नाहीत तर त्या लगेच भाविक झाल्या म्हणले कोणते कोणते मला पत्रावर दे, आणि मी त्यांना पत्रावर दिल्यानंतर त्यांनी लगेच मागच्या पंचवार्षिकमध्ये मला या भागातली सगळी कामं करायची संधी मिळाली ताईमुळं. आणि आज मला अभिमान वाटतो की मी इथून निघाल्यानंतर 40 मिनिटात हिंगोलीत पोहोचू शकतो. नाही तर इकडे याचं तर गाडी कोणती आणावं बुधवान साहेब असा विचार होता मला. आपली चांगली गाडी न्यावं तर मोडायची बाबा, काही तिचं नुकसान व्हायचं. पण आता इथून दखलो की आम्ही 40 मिनिटात हिंगोलीत पोहोचू शकतो. ही किमया ते मराठीत आपल्या याच्यात म्हणतात प्रेम एकतर्फी नसते महाराज. 2009ला सुद्धा मी हरलो होतो, त्यावेळेस सुद्धा 1 नंबरचं बूथ होतं. हे म्हणजे हे सगळेच गावं, हे आमचे 14 गावं जे आले ते सगळेच गावं सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मला मदत केली. का त्यांना माहीत होतं की हेच माणूस आपलं काम करेल असं त्यांना कदाचित दिसलं असेल माझ्या चेहऱ्यावर, म्हणून मला मदत करत आले. ह्यापुढं सुद्धा आपल्या भागातल्या विजेची समस्या आहे, ते सुद्धा धानवऱ्यावरलं सबस्टेशन आपलं या मार्चच्या बजेटमध्ये मंजूर होणार आहे. आणि ते सबस्टेशन आम्ही पुढच्या सीझनमध्ये लोकार्पण त्याचा करणार आहोत. त्यामुळे आपण ती चिंता करू नका. अन्य प्रश्न आपल्या असलेले सर्व प्रश्न सोडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि पुन्हा एकदा आज मोठ्या संख्येनं आपण बाहेरगावला आलेली सुद्धा मला वाटतं विदर्भातली मंडळी बऱ्याच अंशी इथं येते, आपल्या मराठवाड्यातली सुद्धा आहे. आणि सानप महाराजांचं कीर्तन हे मी गेल्या वर्षी एकदा आपल्या नवलगावांमध्ये ऐकलं होतं महाराज. त्यानंतर मला योगच येईन, प्रत्येक बारान मी भेटायचो निघून जातो, पण महाराजांचं कीर्तन ऐकण्याचा योग येत नव्हता. पण आज शिंदे साहेबांना विनंती केली, म्हणलं शिंदे साहेब काही जरी झालं, काय कामाचं काय होईल ते होईल, आज महाराजाचं कीर्तन पूर्ण ऐकून आपल्याला जायचं आहे. आणि तो संकल्प आम्ही केला. पुन्हा आपल्याला एक विनंती करतो की पुढच्या सप्ताहाचं नेतृत्व नरसीचं आपण केलं पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो. आणि निश्चित रूपानं नरसी नामदेवला सुद्धा या 8-10 दिवसात आपल्या महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेब येणार आहेत. त्यांच्या हस्ते 15 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. का तर फडणवीस साहेबांनी मंजूर केली कामं, त्याच्यावर स्टे आला होता, तो स्टे या सरकारकडून आम्ही उठून घेतला आणि 15 दिवसात तिथं कामं सुरू होणार आहेत. आणि पुन्हा 60 लाख रुपयाचा एक प्रस्ताव सुद्धा आम्ही शासनाकडे दिला आहे, तो मंजूर होणार आहे. या भगवान गडाच्या संदर्भात सुद्धा सरपंच आलेत का इथं आपल्या गावचे? सरपंचाला सुद्धा विनंती करतो, आपल्या ग्रामपंचायतला विनंती करतो की आपण सुद्धा तीर्थक्षेत्रात या भगवानगडा आमच्या भागात भगवानगड आपल्या बीड जिल्ह्यात नंतर इथंच मंदिर आहे, म्हणून या भगवानगडाच्या विकासाच्या संदर्भात आपण प्रस्ताव दाखल करा. जितका जास्तीत जास्त निधी आपल्याला मिळेल, का तर तुमच्या गावाला कुठल्या लग्नाकार्यात मांडव घालण्याची आवश्यकता पडणार नाही, असं मोठं एक शेड आपण उभं करण्याचा माझ्या मनातला संकल्प आहे. आणि तो तीर्थक्षेत्र विकासातून आपण करू शकतो, म्हणून ते तीर्थक्षेत्र विकासात फाईल दाखल करा. मी आमची मागच्या आठवड्यात झाली, त्या बैठकीच्या प्रोसिडिंगमध्ये हे टाकून या तीर्थक्षेत्राला दर्जा देण्याचं काम आम्ही बिफोर करतो. पुन्हा एकदा आज मला इथे येता आलं, महाराजांच्या त्यांचं तर दर्शन झालं, भगवान बाबाचंही दर्शन झालं. आणि त्या निमित्तानं आपल्या सर्व परिसरातील जनतेचं, वडीलधाऱ्या आमच्या सर्व लोकांचं दर्शन झालं. त्याबद्दल मला धन्य समजतो. पुन्हा एकदा मी दरवर्षी एकदा तरी येतो महाराज, पण यावर्षी आपलं कीर्तन अखेरच्या दिवशी आहे म्हणून आम्ही आजचा दिवस निवडला. नाही एकदा मी दुपारीच्या विचारात किंवा संध्याकाळी गेल्या वर्षी ढोक महाराज कीर्तन होतं तेव्हा आलो होतो, पण आज मला आपलं कीर्तन ऐकायला आज मिळालं म्हणून मलाच मी भाग्यवान समजतो. आणि आपण आमच्या जिल्ह्याचे माधव महाराज सुरजखेडच्या नंतर पठाडे महाराज निर्माण झाले या जिल्ह्यात मोठे कीर्तनकार, त्याच्यानंतर आपणच आमचे आता सगळ्यांचे म्हणजे आमचं नाव महाराष्ट्रभर चालवणारे आपण सानप महाराज आहात. निश्चित रूपानं मी भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या सानप महाराजांना खूप चांगलं आरोग्य तर त्यांना मिळणारच आहे, कारण त्यांचं कर्तव्य तेवढं मोठं आहे. आपण एक मोठे कीर्तनकार होऊन आमचं नाव या जिल्ह्याचं आपण पुढं नेत जावं आणि ती शक्ती ईश्वरानं आपल्याला द्यावं, हीच भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे म्हणजे बरं वाटावं कोणाला म्हणून काही नाही, पण हे दैवी संकेत आहेत. ज्या अर्थी भगवान बाबाचं एवढं भव्य मंदिर होतंय, एवढा समाज येतोय आणि आमदार साहेब असतील, महाराज असतील, आमचे लक्ष्मणदादा असतील, अशी मंडळी इथं येऊन आपल्याला दान देत आहेत, हा दैवी संकेत आहे की या ठिकाणी निश्चित या ठिकाणी मला तरी आज असं आमदार साहेब बोलत होते त्यावेळेला स्फुरण झालंय की एक दिवस आपल्या या डोंगरात भगवानगडावरून माणसं पाहायला येतील की बनचा भगवानगड कसा आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्याला स्पर्धा करायची नाही, ते आपलं आदराचं स्थान आहे. हां, त्याच्याविषयी स्पर्धा नाही आहे, पण एक भव्य आणि दिव्य असा इथं गड निर्माण होणार आहे आणि भगवान बाबाचे असेच संकेत आहेत. आता यानंतर आमचे दादा लक्ष्मण दादा 2 शब्द. चला, आपल्या सप्ताहामध्ये आज ज्यांचं कीर्तन, महाराजांविषयी मी काहीच बोलणार नाही, महाराजाचे आभारही मानणार नाही, कारण घरच्या माणसाचे आभार मानत नसतात. बरोबर आहे का नाही? महाराजांनी सांगितलं 7 दिवसाचे कीर्तनकार तुम्हाला आम्ही ती तुमच्यावर वेळ येऊ देणार नाही, असा मी गावकऱ्यावर विश्वास असल्यामुळं तुम्हाला शब्द देतो की तशी वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही. हां, आणि सगळे आजचे यजमान होते गणेश दिगंबर सांगळे आणि सुनील बाबाराव वाघ, हेही पुढच्या वर्षी महाराजांचे यजमान राहते. श्रीरंग बाबा गुप्तदान, याला सेवेतलं गुप्तदान म्हणा. असे आणि सगळ्यात उपकार आपल्यावर जास्त कोणाचे असतील महाराज तर सगळ्या पंचक्रोशी मंडळीचे, कारण तुम्ही जर आले नसते तर एवढं कार्यक्रमाला भव्य स्वरूप येऊच शकत नव्हतं. असे सर्व पंचक्रोशीतील मंडळी असंच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत राहा, एवढीच तुमच्या चरणावर मागणी मागतो. आणि 7 दिवस आपल्याला ज्यांनी आनंद दिला असे किशोर महाराज असतील, संतोष महाराज असतील, सर्व परिसरातील भजनी मंडळी आणि वाजवण्यातून ज्यांनी आपल्याला मंत्रमुग्ध केला असे आमचे श्याम महाराज श्रावणे, त्यांचे यजमान होते विष्णू बाबाराव वाघ आणि भागवत पंढरीनाथ वाघ, हे 2 त्यांचे यजमान होते. पुढच्या वर्षीकरता पंक्तीचं सगळं नियोजन झालेलं आहे. महाराजांचं थोडं बाकी आहे 2 महाराज, पण ज्ञानेश्वर आत्माराम वाघ, पांडुरंग नारायण चोले पोलीस पाटील, बळीराम नामदेव वाघ आणि दत्तराव नामदेव वाघ, भगवान तुकाराम नागरे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड, बन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी, बन, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.